नमस्कार. अमरावती महानगरपालिकेच्या निकालानंतर महापालिकेमध्ये आतापर्यंत 2 आमसभा झाल्या आहेत. पण या 2 आमसभेपूर्वी महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली. महापौराच्या निवडणुकीमध्ये भाजपने पहिल्यांदा असा फॉर्म्युला आणला की पहिल्या 2.5 वर्षाकरता 1.25 वर्षाचे असे 2 भाग करायचे आणि 2.5 वर्ष पहिले पूर्ण करायचे. खरं तर महापौरांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, परंतु आता यावेळेस कदाचित महापौर हे 4 मिळतील आपल्या महापालिकेला आणि ते महाराष्ट्रात याचा बऱ्यापैकी फॉर्म्युला केला आहे. त्यामध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिक वाव मिळणं, नवं नेतृत्व तयार करणं असे फंटे आहेत. पण ते खरं फंटे आहे की अधिक लोकांना संधी मिळाली पाहिजे सत्तेमध्ये बसण्याची. आणि एक व्यक्ती सत्तेमध्ये बसला की त्याची थोडीशी एक प्रकारचं स्थान मोठं पक्क होऊन जातं. राजकारणाच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी केल्या असतात. अमरावती महापालिकेमध्ये श्रीचंद तेजवानी हे सिंधी समुदायाचे नगरसेवक, त्यांना पहिल्यांदा अशा प्रकारची संधी मिळाली. आणि दुसरं नाव लगेच त्याच दिवशी जाहीर केलं ते आशिष अतकरे यांचं. आशिष अतकरे गडगेश्वर रविनगर हा जो प्रभाग आहे, जो भातकुलीच्या अगदी जवळ आहे, त्या प्रभागाचे नगरसेवक आहे. आणि त्या नगरसेवक असण्याचं अजून एक कौतुक आणि विशेष बाब अशी आहे की तो पट्टा बडनेरा मतदारसंघाचा आहे. त्या पट्ट्यामध्ये 3 नगरसेवक हे युवा स्वाभिमानचे निवडून आले आहेत आणि एक नगरसेवक आणि एकमेव नगरसेवक म्हणून आशिष अतकरे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आशिष, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. आशिष यांचा परिचय खरं म्हणजे जुन्या अमरावतीकरांना आहे. एक टर्म झाली म्हणजे 5 आणि 4 असे 9 वर्ष झाले आहेत. 5 वर्ष ते नगरसेवक होते, 4 वर्ष ते नगरसेवक नव्हते, पण नगरसेवकाचं काम केलं आहे. खरं म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो जेवढा महत्त्वाचा आहे तेव्हा 4 वर्षाचाही महत्त्वाचा आहे. कसे राहिले 5 वर्ष? 5 वर्ष सुरुवातीचे 1-1.5 वर्ष आम्हाला समजण्यात शिकण्यात गेले, परंतु त्याच्यानंतर मग कामाचं पूर्ण महानगरपालिकेची रूपरेषा समजली आणि एक कामाची गती वाढवली. आणि नंतर जे 2022ला निवडणूक, 2017 ते 22 आमचा कार्यकाळ संपला. निवडणूक लागणार होती परंतु निवडणूक लागली नाही. खऱ्या अर्थानं मग आम्हाला पेच पडला की पुढचे 4 वर्ष जोपर्यंत निवडणूक लागत नाही तोपर्यंत जनतेत राहावं, टिकावं, याच्यासाठी लोकांमध्ये जाणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं आम्ही ते 5 वर्ष आणि नंतरचे 4 वर्ष, 5 वर्षात कोणते कामं केले? 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रभागामध्ये जवळपास 10 ते 12 कोटी रुपये वार्डामध्ये टाकले माझ्या प्रभागात. त्यामध्ये आनंदनगरची माझी अभ्यासिका आहे जी 55 लक्ष रुपयाची आजही आनंदनगर माता खिडकीच्या त्या कॉर्नरला उभी आहे. त्याच्यामध्ये आम्ही खालच्या फर्स्ट फ्लोअरला हॉस्पिटल घेतलं महानगरपालिकेचं आणि फर्स्ट फ्लोअरला आम्ही अभ्यासिका तयार केली. आणि त्याच्याच माध्यमातून आमचा प्रभाग आउटस्कट भाग असल्या कारणानं आणि दलित स्लम आणि असा मोठा भाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्या कारणानं विकास कामाला खूप पैसा लागतो. अशा माध्यमातून रोड, नाली, रस्त्यांसाठी पण खूप पैसे टाकावे लागले. साधारण किती कोटीचा खर्च साधारणतः लोकांना मिळाले निधी? म्हणजे एकंदर म्हणजे पहिल्या 5 वर्षात किती? पहिल्या 5 वर्षामध्ये कमीत कमी मला जवळपास 9-10 कोटी रुपयापर्यंत पैसे नेलेत मी वार्डात. आणि ते तिथले विकास कामं केले. त्या ठिकाणी पुढचे 4 वर्ष जरा तुम्हाला अडचणीचे गेले, ते कसे गेले? नंतरचे 4 वर्ष म्हणजे आपण नगरसेवक पदावर नसताना तो कार्यकाळ हा खूप डेंजर गेला. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करताना आपण पदावर होतो आणि नंतर त्याच ठिकाणी काम करताना आपण पदावर नसतो, अशा कालावधीमध्ये महानगरपालिका फेस करताना, कारण की नगरसेवकांचे पत्र चालत नव्हते, तर मग आमदारचे पत्र आणा, आमदारचे पत्र चालतात असं आम्हाला तिथं हे झालं. मग आम्ही पोटे साहेबांच्या माध्यमातून, बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून बरेच पत्रांचा वापर करून त्या ठिकाणी वार्डामध्ये आम्ही 4 वर्ष घरी न बसता वार्डामध्ये तिथून महानगरपालिकेतनं पैसे निधी मंजूर करून वार्डामध्ये केला. कारण की जनतेत राहायचं आहे, फेस करायचं आहे, तर तुम्हाला विकास काम घेऊन जावंच लागेल. ते 4 वर्ष जरा अवघड गेले. 4 वर्ष खूप अवघड गेले. जेव्हा तारीख घोषित झाली महानगरपालिकेची तेव्हा आम्हाला आनंद झाला. चला सुटलो एकदाच. कारण की स्लम वस्ती, दलित वस्ती, कॉलनी याच्यामध्ये सारम्य ठेवताना वर्गणीचा हा विषय खूप मोठा असतो. लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन जाणं म्हणजे 35,000 मतदार, त्यांना आपण दिसणं, फेस करणं आणि टिकणं, या तिन्ही गोष्टी जेवढ्या महत्वाच्या होत्या त्या कंडिशनमध्ये आम्ही 9 वर्ष फेस केले. पहिले 5 आणि नंतर 4 सगळी वसुलीच झाली. सगळी वसूल झाली. म्हणजे असं समजा की 2 टर्म निवडणूक झाली. 2 टर्म झाली. जिथं दुसऱ्या टर्मचं तयारी झाली असती, आमच्या तिथं पहिलाच टर्म हा 9 वर्षाचा कालावधी चालला गेला. पण अशीच तुम्हाला माहित आहे की तुमची निवडणूक म्हणजे टफ गेली आहे. कारण तिथे बडनेरा मतदारसंघ, रवी राणा, नवनीत राणा, नंतर बाजूला काँग्रेसचे विलासराव इंगोले, हे सगळे लोक होते. आणि भाजपमध्ये बरोबर जे वेगवेगळे गट तट बऱ्याच गोष्टी झाल्या. बरोबर. आणि त्यात ही निवडणूक लढणं सोपं होतं? नाही, खूप कठीण विषय झाला होता. कारण की आधीचे 5 वर्ष
हे पक्षात असून सगळ्यांनी लोकांपर्यंत होतो आपण. नंतर तर 4 वर्ष ही खरड खसरत होती. नंतरच्या 4 वर्षामध्ये आपण पदावर नव्हतो आणि त्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातनं गडकरीश प्रभाग हा बडनेरा विधानसभा क्षेत्रात येत असल्यामुळं त्यांचं खूप तिथं विकास कामांच्या माध्यमातनं, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं खूप ताकदनं ते भिडले होते की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ISPचे उमेदवार जास्तीत जास्त तिथं निवडून आले पाहिजे म्हणून. अशा याच्यामध्ये आपण एकमेव व्यक्ती ज्या त्यांच्या याच्यामध्ये सामना करताना खूप भारी केलं तो विषय. ही युवा सभेची डायरेक्ट थेट लढत होती. आणि मग असं झाल्यानंतर तुम्ही निवडून आलात. यस. किती मतांची लीड घेतली होती? मला एक 827 लीड आहे. 827 मतांनी तुम्ही पुढे आलात. भाजपने जेव्हा ठरवलं की आता महापौर द्यायचे आहेत, येस, पहिले 2, त्यात तर बरेच नाव होते, कारण महिलांचे नाव देऊ शकले असते ते. आणि बरोबर. पण भाजपने तुमची निवड केली. लोकांना आश्चर्य वाटलं तुमची निवड का केली? ऍक्च्युली काय विषय होता तो की एकूण आम्ही जेवढे नगरसेवक निवडून आलो त्यामध्ये आम्ही 25 नगरसेवक निवडून आलो. त्या 25 नगरसेवकांमध्ये आम्ही 8 पुरुष होतो. त्या 8 पुरुषांमधले 2 नवीन, एक आमचे दादा आहेत ते बाहेरून, म्हणजे 2 बाहेरून आलेले, म्हणजे वेळेवर तिकीट दिलं त्यांना. आणि पक्षातले जे सिनियर जर पाहिलं यावेळी निवडून आले त्यामध्ये आम्ही 4 लोक होतो. कोण कोण? त्यामध्ये संजय भाऊ नरवणे, चेतनदादा गावंडे, श्रीजंजी तेजवानी आणि मी. याच्यामध्ये आम्ही हे मागच्या वेळी रिपीट झालो होतो भाजपमध्ये. तर याच्यामध्ये 2 आधीचे महापौर होते. ते 2 आधीचे महापौर असल्या कारणाने ते रेसमधून बाहेर पडलेत. आणि सर्वसाधारण हा गट म्हणजे सगळ्यांसाठी खुला होता महापौरसाठी. तर त्या महापौरसाठी सर्वसाधारण हा गट खुला असल्या कारणानं जेवढेही निवडून आलेले नगरसेवक होते हे सगळे पात्र होते त्याच्यामध्ये. म्हणून पार्टीने एक निर्णय घेतला की बा येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याकडे पुरुषांची संख्या जरी कमी असली परंतु आज सर्वसाधारण खुल्ला आहे. आज जर आपण महिला जर केल्या आणि पुढच्या 2.5 वर्षानंतर महिला सर्वसाधारण खुललं तर मग आपण काय करायचं, असा अंदाजा घेऊन पार्टी पक्षानं पहिले प्राधान्य दिलं की आपण अमरावती शहरामध्ये पुरुष गटातून सर्व आपण महापौर द्यायचा म्हणून. आणि त्याच्यामागचे 2 कारण असे होते की अकोला, नागपूर, गडचिरोली हे जे 3 क्षेत्र पाहिले इथं आजूबाजूला महिला आरक्षित असल्या कारणानं इथं आहे योगायोग, त्या खात्यानं आपल्याला तिथं विचार करण्यात आला. अच्छा, म्हणजे योगायोगाने तुम्हाला आलाय. खरं म्हणजे आशिषचा एक वेगळा परिचय तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो. अमरावतीतले जे लोक गेटच्या आत म्हणजे आंबा गेटच्या आत आहेत त्यांना आशिष माहित आहेत. पण आशिषचा वेगळा परिचय असा आहे की त्यांचं एक टायपिंग इन्स्टिट्यूट आहे आणि त्या टायपिंग इन्स्टिट्यूट मधून त्याची खरी सुरुवात झाली. एक छोटंसं इन्स्टिट्यूशन आहे आणि मग तिथे ते त्या टायपिंग क्लासेस घ्यायचे. बरोबर आहे ना? बरोबर. आणि मग त्या दहिसात मध्ये यांचं दुकान आहे छोटं, आणि तिथून त्यांनी मग समाजसेवेचा ते मार्ग स्वीकारला. मग आता महापौरांच्या पर्यंत पुढच्या 1.25 वर्षात महापौर आहे. आता तुम्ही महापालिकेत जाता. बरोबर. त्यांना सगळ्यांनाच मी नाव जाहीर केलंय पहिलेच. बरोबर. त्यामुळे त्यांना माहित आहे हे महापौर होणार. आशिष खरं सांगा, आता हे 1.25 वर्षाचे रोज कॅलेंडरकडे रोज पाहता का? हा महिना निघाला, काय ड्रीम आहे? नाही, मी खरं सांगू का, मी पक्षाला धन्यवाद देतो की मला पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी महापौर बनवलं नाही. याचे 2 कारण आहेत. कारण की आपण निवडणूक झाल्यानंतर आपण ज्या प्रभागात निवडून आलो तिथं जनतेची आवड हे असते की आपला उमेदवार आपल्यापर्यंत आधी पोहोचला पाहिजे. बरोबर. त्यांनी आपण जिंकून दिलं तो दिसला पाहिजे. म्हणून हे 1.25 वर्ष माझ्या पूर्ण प्रभागामध्ये पिंजून काढायचे, मला भेटीगाठी घ्यायच्या, सगळ्यांच्या जे प्रश्न उत्तर आहेत त्यांचे, जे विकास कामांचे प्रश्न आहेत त्यांचं सगळ्यांचं मी एकत्रीकरण करून. माझा प्रश्न वेगळा आहे की एक आशिष शेतकरी म्हणून नगरसेवक म्हणून तर ठीक आहे, लोकांशी संपर्क वगैरे, पण माणसाला एखादं बक्षीस मिळणार असेल, एखादी गोष्ट मिळणार असेल, एखादं प्रमोशन मिळणार असेल तर माणूस कॅलेंडरकडे पाहते. मार्च गेला, एक महिना, असं कधी फील येते काय? असं मी तसं काउंटडाऊन नाही करत, परंतु मला जे मित्र कार्यकर्ते करतात मला मित्रपरिवार भेटते. आशिष 2 महिने कमी झाले. मला ते सांगतात आशिष 1 महिना कमी झाला, आपल्याला बसायचं, बरं हाऊन दादा चालेल बा. नगरसेवक म्हणून महापालिकेत जाताना तिथले पदाधिकारी, तिथले अधिकारी, तिथले बाकी स्टाफ हा एक वेगळ्या नजरेने बघतो. बरोबर. पण आता 1.25 वर्षानं हा बुवा येणार आहे सिटिंगवर, म्हणजे अधिकृत तुमची भावी उमेदवार म्हणून जाहीर घोषणा होऊन गेली. आणि नवरदेवाची जशी स्थिती असते, लग्न व्हायचं असते, एंगेजमेंट झाली असते, तसं तुमचं एंगेजमेंट झाली आणि लग्न व्हायचं आहे. अशा मोडमध्ये असलेले तुम्ही आता तुमचं प्रशासन तुमच्याकडे कसं पाहते? बरोबर. नाही, जेव्हा ज्या वेळेपासून माझं नाव घोषित झालं पक्षाच्या माध्यमातून, त्यावेळीपासूनच मला पाहायचा दृष्टिकोन महानगरपालिकेचा बदलला, जनतेचा बदलला. प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रमाला चाललो तर ठिकाणी माझी आधीच नाव घेताना घोषणा करून टाकतात, अरे भावी महापौर आले म्हणून. खरं म्हणजे भावी आमदार म्हणतात, म्हणजे निवडणूक लढवतील, जिंकतील, हारतील तरी त्यांना भावी म्हणतात. हे अधिकृत भावी आहेत.
की आता हे बरोबर. ठरलंच आहे, हे प्रमोशन होणारच आहे. म्हणजे तर या त्याच्या- भावीला जरा जास्त भाव आहे. हा, तर त्याच्यामुळे मग मला काही लोक म्हणतात "अबे, तू 1.25 वर्षाचा महापौर नाही आहे, तू 2.5 वर्षाचा महापौर आहे." 2.5 वर्षाचा महापौर आहे. म्हणजे पण आतापासूनच बा कामाची गती चालू झाली. आता महापालिकेने विशेष आमसभा घेतली कचऱ्याबद्दल. हा, खूप लोक बोलले, जो बरोबर. 85-90 लोक बोलले. 12 तास चालली. हम्म, तुम्ही बोलले बरोबर. बोलले का? येस येस. काय बोलले तुम्ही? मी जेव्हा सर्व सभागृहामध्ये सगळ्यांची चर्चा झाली, त्याच्यावर मी माझं मत त्याच्यावर प्रकट केलं, व्यक्त केलं की जो टेंडर प्रक्रिया झालेली आहे त्या टेंडर प्रक्रियेला आपण कंत्राट दिलेला आहे, परंतु दिल्यानंतर तो कंत्राट रद्द केला जात नाही. कारण की रद्द करणे म्हणजे समोरची कंपनी हे पार्टी लाईन सांगताय? पार्टी लाईन सांगताय तुम्ही? नाही नाही नाही, जो विषय गाईडलाईन झालेला आहे Yes, त्या yes. विषयाचा. हा. किंवा कंत्राट दिल्यानंतर आपल्याला त्याची वर्कआउट झाली आहे, परंतु आपण त्याचं जर काम रोखतो म्हटलं तर तो कोर्टात जाणार आणि 1 वर्ष 1.5 वर्ष आपलं खराब होणार. तेव्हा अमरावती शहराची जे स्वच्छता विषय तो आणखी खराब होणार. मग त्याच्यामुळे आपण तिथं काही करू शकत नाही. मग त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील? मग आम्ही त्या जो कंत्राट झाला त्याच्यामध्ये जे त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटी काढल्यात प्रत्येक प्रभागामध्ये. जसं एक माझं छोटंसं उदाहरण सांगतो. मी एक छोटा प्रश्न केला सभागृहामध्ये की माझ्या प्रभागामध्ये दलित वस्ती स्लम वस्तीचा भाग आहे की 20 शौचालय सार्वजनिक, त्या शौचालयाचं नियोजन साफसफाईचं कसं पाहतो मी? तर त्यांचं उत्तर त्यात नव्हतं. ते म्हणे आपले जे रेग्युलर कर्मचारी आहेत जे झाडझूड करतात ते करतील, परंतु मी म्हटलं बा ते करू शकत नाहीत, तेच काम बरोबर करत नाही रेग्युलर, ते करतील का बा? असे त्याच्यामध्ये खूप ड्रॉबॅक होते. त्यामध्ये फवारणी नव्हती, त्यामध्ये धुवारणी नव्हती, फॉगिंगची व्यवस्था नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या ते निर्देशाच आणून दिल्या आणि सभागृहाला विनंती केली की बा आपण याच्यावर हे सगळं चर्चा केल्यानंतर आपण जे मुख्य लोक आहेत, जे सगळं गटनेते वगैरे सगळं वरिष्ठांना एकत्रीकरण करून महापौरांच्या देखरेखीमध्ये कमिटी तयार करायची आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक चर्चा करून त्या जो आधीचं जे गाईडलाईन घेतलेली आहेत, टर्म अँड कंडिशन घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय इन्क्लूड करता येतील. कॅन्सल तर हे तर आहे, म्हणजे पक्षाची तुमचं धोरणच ठरलं आहे. सगळे नगरसेवक त्या लाईनवर बोलत आहे, कारण दिस इज पार्टी लाईन. प्रॅक्टिकली असा विषय आहे की सरकार तुमचं केंद्रात, राज्यात, अगदी तुमचे पालकमंत्री हे सगळं असताना एक आमसभा घ्यावी लागते. आणि कचऱ्याचा विषय आज महापालिका आली, पण मी आशिष तुम्हाला हा प्रश्न विचारतो की ठीक आहे की तुम्ही आता नगरसेवक निवडून आले, पण प्रशासक जे म्हणून जे बसले होते ते सरकार तर तुमचंच होतं. हो, सरकार आपलं होतं, ते अधिकारी तुमचे होते. हो, अधिकारी आपले होते. अधिकारी ऐकत नव्हते? नाही, अधिकाऱ्यांचं त्यांचं म्हणणं आलं की आधी आपण प्रभाग वाईज काम करायचो, तेव्हा ते व्यवस्थापन होत नव्हतं. मग प्रभाग झोन वाईज विषय झाला. मग त्याच्यानंतर मॅडमला वाटलं, म्हणजे आयुक्त मॅडमने घेतलेला निर्णय होता तो की बा हे या लोकांच्या माध्यमातून कामाच्या तक्रारी खूप येतात आणि व्यवस्थापन होत नाही, स्थानिक लोक काम व्यवस्थित करत नाही, म्हणून त्यांनी पूर्ण अमरावती शहराचं एकत्रीकरण टेंडर लावायचं, चांगल्या कंपनीला द्यायचं, त्या माध्यमातून ते काम चांगलं झालं पाहिजे, हा त्यांच्या मागचा उद्देश होता. परंतु आता एकाच वेळेस संपूर्ण अमरावती शहरामध्ये काम सुरू करायचं म्हटलं तर गोंधळ होणारच आहे. आणि आज सध्याच्या परिस्थितीत तोच विषय चालू आहे. मुद्दा असा आहे की आता आमसभा पुन्हा होईल एका वेगळ्या विषयावर. तुम्ही आता हे तेजवानी साहेबांचा कार्यक्रम संपल्यानंतर स्वतःचा एक प्लॅन केला असेल ना? हो, मैं ये करूंगा, बरोबर. काय कराल? मी आता ज्या पद्धतीनं तेजवानी साहेब काम करत आहेत, त्यांनी मुख्यत्वे स्वच्छतेचा विषय घेतलेला आहे आणि अतिक्रमणचा विषय खूप महत्त्वाचा शहरामध्ये. आणि आता आमसभेमध्ये ते जे गाड्या लावतात रोडवर, ते अतिक्रमण, त्याचा विषय त्रास होत आहे, त्याचा विषय चालूच आहे. आमचाही विषय माध्यमातून हाच आहे की पुढच्या दृष्टिकोनातून अमरावती शहर हे स्वच्छ सुंदर असलं पाहिजे. तो आता होऊन जाईल. तुमच्या कार्यकाळात करायसाठी तुमचे काही डिझाईन तयार झाली का? ब्ल्यू प्रिंट तयार झाली का? बरोबर आहे का डोक्यात काही? नाही, डोक्यात कल्पना खूप आहेत की मी महापौर झाल्यावर या गोष्टीला प्राधान्य देईल, बरोबर, असं काही आहे का तुमच्या डोक्यात? माझ्या डोक्यामध्ये कसं आहे की ज्या पद्धतीनं एक आपल्या अमरावती शहरामध्ये सांस्कृतिक भवन आहे, बरोबर आहे, हे एकच आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला एक 200 लोकांचं टाउन हॉलचं काम पेंडिंग आहे. त्या ठिकाणी एक 200 लोकांचं सांस्कृतिक छोटं भवन असायला पाहिजे, हे डोक्यात आहे. हे डोक्यात आहे. त्याच्यानंतर साईनगर प्रभागामध्ये तिथं असायला पाहिजे. नाही, मी महापौर झालं की हे काम करेलच असं मनात काहीतरी असेल. एक सांस्कृतिक भवन डोक्यात आहे, छोटं सांस्कृतिक भवनचा डोक्यात आहे विषय. त्याच्यानंतर अमरावती शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या 1-2 अभ्यासिका आहे, ज्याच्यावर खूप भार वाढलेला आहे. वेटिंगवर आहे विद्यार्थी. हो, वेटिंगवर आहेत विद्यार्थी तिथं अभ्यास. कौतुकच काय, आनंदनगर सारख्या भागात तुम्ही अभ्यासिका काढली, बरोबर, एक मोठी गोष्ट आहे. अजून अभ्यासिका वाढवावं असं वाटतं? अजून अभ्यासिका याच्यासाठी आहे की आता एक आपल्या सांस्कृतिक भवनच्या लाईन मध्ये महानगरपालिकेची आहे, त्या ठिकाणी दरवर्षी खूप मुलं पासपोर्ट होतात त्या ठिकाणी. आणि अशा कंडिशन पाहता अमरावती शहर खूप मोठं होत चाललेलं आहे, बरोबर.
तर त्याच्यामुळं आपल्या अमरावती शहरामध्ये अशा म्हणजे जवळपास 4-5 जरी संस्था अशा बनल्या अभ्यासिका मोठ्या तर विद्यार्थ्यांचं बायफर्केशन होईल आणि गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करायची जागा मिळणार. आशिष शेतकरी महापौर व्हायला अजून वर्ष व्हायचं आहे, म्हणजे वर्ष लागेल त्यांना, पण त्यांचे डिझाईन तर डोक्यात पक्का आहे की मला काय करायचं. पण फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आशिष शेतकऱ्यांनी की त्यांना अभ्यासिका काढायच्या आहेत. अनेक कुटुंबामध्ये झोपडपट्टीमध्ये विशेषतः किचन 1 BHK ज्यांचं घर आहे त्यांना घरात सदस्य 4-5 असतील आणि मग मुलांना अभ्यास करायला जागा नाही आहे. अशांसाठी सुद्धा अभ्यासिकेची खूप मोठी गरज आहे. स्पर्धा परीक्षेकरता मुलं तयारी करतात, त्याला अभ्यासिकेची गरज असतेच. परंतु 10वी पासून अगदी 6वी 7वीतले मुलांना अभ्यास करायला घरामध्ये शक्य होत नाही. अगदी एकच झोपडी असते. गरीब मुलांच्यासाठी विशेषतः याचा विचार केला पाहिजे. हा विषय जर एक टायपिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या शिक्षकाला हा विषय येत असेल आणि तेवढं जरी काम केलं महापौराच्या काळात की या समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित केलं, जे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न जरी पूर्ण होत असेल तर आशिष तुमच्या कार्यकाळाला शुभेच्छा. आम्ही या पहिल्यांदा बोलवलंय मी आशिषला, खरं म्हणजे अजून महापौर व्हायचे, एकदा महापौर झाले की मग मात्र विचारू. कारण मला एक संशय आहे, तो तुम्हाला सांगायला हरकत नाही की आशिष हे अधिकाऱ्यांशी खूप मवाळ आणि सज्जनपणे बोलतात. आणि आम्हाला सवय झाल्या नगरसेवक सज्जनपणे बोलण्याची सवय नाही आहे. नगरसेवकांनी अगदी ते कॉलर पकडावी असं लोकांची भावना असते. आशिष शेवटचा प्रश्न आहे की लोकांना असं अपेक्षित आहे की अधिकाऱ्याशी एकदम आज बघितलं आहे मी एका ठिकाणी की त्याला हार घालण्यापर्यंत गेलाय जाधव साहेबांना. असं प्रकारे म्हणजे आक्रमक आहे नगरसेवक, कारण लोक चिडले आहेत. अशा याच्यात आशिष तुम्ही मवाळ भूमिकेत आहात, हे तुम्हाला धनुष्यबाण पेलवलं जाईल? 100% कसं आहे आज सध्याच्या कंडिशन मध्ये माझ्या डोक्यात काय विषय आहे, आपण जे कंत्राट देण्यात आलेलं आहे एकाच वेळेस संपूर्ण शहरामध्ये त्याला व्यवस्थापन करायला कठीण जाणार आहे. आपण तर त्याच्यामुळं काय झालं की थोडा त्रास होणार आहे. त्याच्या गाड्या पकडल्या चालल्या आहे, लायसनच्यामुळे काही अडचणी येत आहे. आणि आमचं सांगणं आहे त्यांना की बा तुम्ही अधिकाऱ्यांना, मी त्याच्या सभागृहात म्हटलं की तुम्ही यांना 15 दिवसाचा अवधीने 2 महिन्यात एक्स्ट्रा अवधी द्या, 2 महिन्याचा एक्स्ट्रा अवधी द्या, एकंदर व्यवस्थित व्यवस्थापन करा आणि नंतर प्रभागात तुम्ही काम चालू करा. बरोबर. हा, पण नाही, माझा प्रश्न वेगळा आहे की तुम्ही इतके मवाळ सज्जनपणे नम्रपणे अधिकाऱ्यांशी बोलाल तर मग प्रशासनावर वचक कसा राहील? नाही, हा विषय झाला माझ्या काम करायच्या पद्धतीचा, हा शैलीबद्दल. परंतु ज्या ठिकाणी मला पार्टीनं मोठं पद दिलं आणि मी त्या ठिकाणी जेव्हा बसणार, माझ्या समोर माझा एकट्याचा प्रश्न राहणार नाही तिथं. अच्छा, मला त्या खुर्चीवर बसल्या जाणीव आहे तुम्हाला? हा, मला त्या खुर्चीवर बसल्यानंतर मला संपूर्ण नगरसेवकांचं एक प्रतिनिधित्व करावं लागणार आहे. करेक्ट. त्या ठिकाणी त्यांच्या ज्या चुका दिसतील अधिकाऱ्यांच्या, त्या ठिकाणी मला त्या पद्धतीने त्यांची वागणूक द्यावं लागेल. अच्छा, ही गोष्ट फार मस्त आहे, कारण जे आशिषला ओळखतात ते सगळेजण सांगू शकतात की अधिकाऱ्यांची फार मवाळ भूमिकेत अतिशय चांगल्या भाषेत फायदा होतो त्याचा, असं काही नाही की नुकसान होतं. पण आक्रमक नगरसेवक ही त्यांची एकंदरीत इमेज नाही आहे. पण नसेल तरी सगळ्यांशी जुळून घेत ते काम करून घेतात आणि मुख्य म्हणजे काम होणं महत्वाचं आहे. ते आशिष हे फार सभ्यग्रस्तांमध्ये ओळखल्या जातात, सज्जन नगरसेवक आहे. त्या सध्या तरी असं मार्क आहे, त्यांना महापौर पदाच्या खुर्चीवर बसू देऊ आणि मग बघूया. माझे प्रश्न वेगळे राहतील, माझा रोष वेगळा राहील, रोखही वेगळा राहील. तोपर्यंत आपण मुलाखत बघा. तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा व्हिडिओचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा. मंडल न्यूजला तुम्ही फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आशिषला काही प्रश्न विचारायचे असतील की आशिष अतकरे तुम्हाला असं मला प्रश्न विचारायचा आहे, तुमचं याच्यावर काही डिस्कशन करायचं असेल तुम्ही जरूर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, कळवा. मी पुन्हा 2-3 महिन्यांनी आशिष अतकरेंना बोलवेल आणि मग ते आता अगदी त्या महापौर पदाच्या स्वप्नापर्यंत पोहोचलेले असतील, तो फील घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.